बोलण्याची संधी मला यापूर्वी सुद्धा मिळालेली होती. या ग्रंथालयाच्या अध्यक्षा धर्मे मॅडम आणि दादाराम साळुंखे यांनी एका कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवलेलं होतं. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार सर, त्याचप्रमाणे भाजप नेते रामकृष्ण वेताळ सर, या दोन्ही मान्यवरांचं मी सुरुवातीलाच आभार मानेन, कारण की अशा कार्यक्रमांना येताना बरेचसे प्रमुख पाहुणे हा विचार करतात की तिथं किती वेळ जाणार आहे, कोणकोणते वक्ते येणार आहेत आणि आम्हाला किती वेळ बोर करणार आहे. हा विचार करून अनेक वेळेला अशा कार्यक्रमांना व्यक्ती येताना विचार करतात, पण आपण आवर्जून या ठिकाणी आलात. अजून एक वेताळ साहेबांच्या बाजूने मला सांगावंसं वाटतंय, माझी त्यांची ओळख नाही अजून, पण त्यांना माझं नाव माहीत झालंय हे काल विचारमोहत झाला असेल. जरी ते राजकीय प्रवासात असले आणि मी पत्रकारिता क्षेत्रात असलो तरी आमची ओळख नव्हती, मी यांच्यापाशी कधी गेलेलो नव्हतो. पण विशालना एका कार्यक्रमानिमित्त ते भेटलेले होते. त्याला विशाल पाटलांनी, जे आमचे पत्रकार मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या कानावरती घातले की आपल्या भागातले एक लेखक आहेत, मुंबईला असतात आणि त्यांची कारखाना ही कादंबरी सर्वांच्या पसंतीस येते, तर त्या संदर्भात आपल्याला ग्रंथालयांना ही कादंबरी दिली पाहिजे असा एक विचार सांगितला. आणि माझी ओळख नसताना, मला कधी भेटलेले नसताना आणि मी कधी त्यांच्याशी बोललेलो नसताना त्यांनी कोणताही आडेवेडे न घेता, व्यक्ती न पाहता ग्रंथालयांना कादंबरी भेट देण्यासाठी सहकार्य केलं आणि त्यामुळे हा आज कार्यक्रम होतोय. दुसरं मी आवर्जून उल्लेख करेन की या ग्रंथालयाचा जो स्टाफ आहे, रुक्साना मॅडम असतील, सीमा मॅडम असतील आणि इतर जे सहकारी असतील, या सर्वांच्या सहकार्याशिवाय, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इथला सगळा स्टाफ यांच्याशिवाय हा कार्यक्रम पुढे गेला नसता. मी या सर्वांचं सुरुवातीलाच आभारी आहे. आमचे पत्रकार मित्र सुहास कांबळे, आबा म्हणजेच दीपक पवार, विशाल पाटील, हे सगळ्या सहकारी आणि आपण सगळेजण या ठिकाणी रविवार असून सुद्धा ही कादंबरी आणि ग्रंथभेट घेण्यास मी मनापासून आभार मानतो. अगदी थोडक्यात मी माझं या ठिकाणी या कारखान्याचं विषय काय, वेताळ साहेब एका कारखान्याच्या निवडणुकीतून निवांत झालेत, त्यामुळे मी कारखान्याचा संदर्भ देताना या निवडणुकीच्या अनुषंगानं सांगतो की कारखाना हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत. लहानपणापासून आपण पारावरच्या गप्पा ऐकलेल्या आहेत, शेतकऱ्यांचं दुःख ऐकलेलं आहे, कारखानदारी पाहिलेली आहे आणि आपला कृष्णाकाठ तर त्यासाठी फेमस आहे. त्यामुळे मी कुठल्याही कारखान्याचा यामध्ये संदर्भ दिलेला नाही. जिथं जिथं कारखानदारी आहे ऑल ओव्हर देशामध्ये, तिथं तिथं फक्त कारखान्यातून काय चांगलं व्हावं हे मांडण्यासाठी ही कादंबरी लिहिलेली आहे. मग त्यातले राजकारण असेल, हेवे दावे असतील, एखादं कुटुंब एखाद्या कामासाठी किती वाहून घेतं आणि सहकार्य करतं हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि असं होत असताना त्यांच्यातले जे चेले असतात, त्यांच्यातले जे ज्यांना तयार केलेले नेतृत्व असतात, ते चेले परत त्याच कुटुंबाची कशी वाताहत करतात हे सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या सैदापूरच्याच, विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्या सैदापूरच्याच भागामध्ये जे मेन पात्र आहे त्या कादंबरीचं, दादासाहेब, त्यांनी त्यांची जमीन दिलेली आहे एका सोनेरी साखर कारखान्यासाठी आणि हा सगळा परिसर त्यामध्ये आहे. तुम्हाला त्यामध्ये एवढं वाचायला आवडेल की या सैदापुरातून काय घटना घडलेल्या आहेत, पोलिसांची काय भूमिका राहिलेली आहे, निवडणुका असतील आणि राजकीय नेत्यांची काय भूमिका राहिलेली, हे सगळं त्यामध्ये आहे. मी विश्वासानं सांगतो, विशाल पाटलांनी आणि माझ्या बंधूंनी ज्या वेळेला कादंबरी ही हातात घेतली, 2 दिवसामध्ये वाचून घेतली. परत मला वाटतं की या दोघांनी आपल्यावरती असलेल्या प्रेमामुळे वाचली असेल. नंतर आमच्या घरात वडिलांनी कादंबरी घेतली, वहिनींनी वाचली. 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना ती कादंबरी संपवा वाटली. मला वाटलं असू दे, हे आपल्या घरातला लेखक आहे म्हणून वाचलं गेलं असेल. आबांनी कादंबरी घेतली आणि मला 2 दिवसातच फोन आला, कादंबरी संपली ना, आम्हाला थांबून आणलं. त्यामुळे निश्चितपणे कारखाना काय आहे, आपण जे लहानपणापासून अनुभवलेलं आहे ते यामध्ये आहे. आणि नक्कीच तुम्हाला हे लेखन या कृष्णाकाठावरतीच मी लिहिलेलं आहे. मी आजपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणीच काम केलेलं आहे, पण लिखाण हे सगळे या कृष्णाकाठावरतीच केलेलं आहे. नक्की ही कादंबरी आवडेल आणि सगळे जे ग्रंथालयाचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो, आज आपण जे ग्रंथ भेट देणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने कादंबरी आपण देतोय. पहिल्यांदा तुम्ही वाचा, म्हणजे ती कादंबरी तुम्ही इतर वाचकांना, आपल्या सभासदांना तुम्ही सांगाल कशी आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये काय उणीवा असतील, काही त्रुटी असतील तर त्या सुद्धा मला आपण सांगाव्यात अशी आपल्याला विनंती करतो. जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांचेच, व्यासपीठावरील मान्यवरांचे, व्यासपीठासमोरील सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानेन. या ग्रंथालयाचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.